Dear student, I am Mr. Sonone sir from Pimpalgaon Baswant. The name of my school is Let M.L. Jadhav Kanya Vidyalaya Pimpalgaon Baswant. Today we are going to discuss about ICT related activity, and there are so many ICT related activities. For example, leaflet, online or offline form filling, framing questions for interview, report writing, news items or news writing or writing a news report, email writing, PowerPoint presentation, blogging or making wrapper. These are the ICT related activity. Now today we are going to discuss and learn writing a news report, and this is very important activity for our examination point of view. So you must listen carefully and write down some notes if you want to. Now let us start writing a news report. Means here writing a news report means in Marathi बातमी किंवा वार्ता लेखन याविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे, म्हणून सगळ्यांनी आता काळजीपूर्वक लक्ष द्या. A news article explains a real life event. It presents a lot of information but does not use a lot of words. बघा या ठिकाणी या ओळीचा अर्थ आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. तर हे बातमी किंवा वार्ता लेखन जर असेल, हे कशाचं स्पष्टीकरण केलं जातं? एक्सप्लेन्स अ रिअल लाईफ इव्हेंट, म्हणजे जो जीवनामध्ये प्रत्यक्ष जी घटना घडते त्याचं एक्सप्लेनेशन न्यूज किंवा बातमीच्या रूपात केलं जातं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे रिअल लाईफ इव्हेंट. इट इज नॉट फेक. रायटिंग अ न्यूज रिपोर्ट इज नॉट फेक. इट इज related to real life event. Next, it presents a lot of information but does not use a lot of words. बघा या ओळीचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल या वाक्याचा, इट प्रेझेंट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. त्या जी घटना घडते, जो प्रसंग घडतो, तर त्याच्यामध्ये त्या बातमीमध्ये त्या वार्ता लेखनमध्ये पुष्कळ अशी माहिती असते, पुष्कळ माहिती अशी दडलेली असते. बट डज नॉट यूज अ लॉट ऑफ वर्ड्स. परंतु आपण जी माहिती, जी घटना घडते, जो प्रसंग घडतो, तर त्याची खूप मोठी माहिती असते, विस्तृत माहिती असते, परंतु ती माहिती आपण त्या एवढ्या विस्तृत प्रमाणात लिहू शकत नाही. तर ती माहिती आपण इन शॉर्टमध्ये, कमी शब्दामध्ये, कमी वाक्यामध्ये लिहून ती प्रेझेंट केली जाते बातमीच्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारचं या वाक्यांचा अर्थ आपल्याला सांगता येईल.
पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, फॅक्ट्स अबाउट न्यूज रिपोर्ट. बघा, न्यूज रिपोर्ट विषयी जे फॅक्ट्स असेल, जी वस्तुस्थिती असेल, ती या ठिकाणी दिलेली. वी विल डिस्कस वन बाय वन. फर्स्ट, फॅक्च्युअल अँड इन्फॉर्मेशनल. बघा, जी घटना घडली, जो प्रसंग घडतो, तो कसा असला पाहिजे? फॅक्च्युअल, वस्तुस्थिती, अँड इन्फॉर्मेशनल, आणि ती माहितीच्या रूपामध्ये असणं गरजेचं आहे. सेकंड, रिटन इन शॉर्ट पॅरेग्राफ्स ऑफ 1 to 2 सेंटेन्सेस. बघा, एखादी घटना घडते, एखादी प्रसंग घडतो, तर तो प्रसंग, ती बातमी, ते वार्तांकन, ते वार्तालेखन, ती सिच्युएशन ही छोट्याशा परिच्छदेमध्ये किंवा छोट्याशा लहान अशा पॅरेग्राफमध्ये 1 किंवा 2 वाक्यांमध्ये किंवा छोट्याशा पॅरेग्राफमध्ये ते वार्तालेखन, बातमी लेखन करणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती. एखादा प्रसंग खूप मोठा घडला, परंतु त्याची बातमी ही छोट्याशाच पॅरेग्राफमध्ये किंवा 1 किंवा 2 ओळीमध्ये लिहिली गेली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. थर्ड पॉईंट, युजेस प्लेन लँग्वेज. ज्यावेळेस आपण वार्तांकन करतो, बातमी लिहितो, वार्तालेखन करतो, एखाद्या घडलेल्या प्रसंगाची बातमी लिहायची असेल, त्यावेळेस आपण जी भाषा वापरणार आहे, ती भाषा अतिशय साधी, प्लेन लँग्वेज असली पाहिजे. सहज ती बातमी वाचल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे, त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे की ह्या बातमीत नेमकी काय लिहिलेलं आहे. म्हणजे ती बातमी किंवा तो छोटासा पॅरेग्राफ वाचून त्या वाचकाला घडलेल्या सगळ्या प्रसंगाचं ओव्हरऑल माहिती त्याची डोळ्यासमोर आली पाहिजे, त्याला कळली पाहिजे. म्हणून ती भाषा ज्यावेळेस आपण वापरतो, त्यावेळेस अतिशय शॉर्टमध्ये आणि अतिशय प्लेन आणि अतिशय साध्या पद्धतीने भाषा वापरली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, W5H belong at the beginning. Means here first 2 paragraphs of the report. बघा, ज्यावेळेस आपण जी बातमी लिहितो किंवा वार्तालेखन करतो, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेले बघा, W5H belong at the beginning. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी जो प्रसंग घडला, जे लोकेशन असेल, जे ठिकाण असेल, ती वेळ असेल, तर त्या ठिकाणी तो दिवस असेल, तर त्या ठिकाणी 5WH म्हणजे थोडक्यात 5 अशा WH क्वेश्चनचा वापर करून ती माहिती मिळवायची. ॲट द बिगिनिंग ऑफ द रायटिंग अ न्यूज रिपोर्ट. म्हणजे सुरुवातीला आपण काही WH प्रकारचे 5 प्रश्न विचारून ती माहिती कलेक्ट करायची. आता उदाहरणार्थ, व्हेन डिड इट हॅपन, तो प्रसंग केव्हा घडला. वेअर डिड हॅपन, कोठे घडला. हू वॉज द विटनेस व्हेन द सिच्युएशन, व्हेन द इन्सिडेंट हॅपन. म्हणजे अशा प्रकारे छोटे छोटे WH प्रकारचे प्रश्न विचारून तो प्रसंग त्या ठिकाणी पहिल्या 2 पॅरेग्राफमध्ये लिहायचा, रिपोर्ट लिहायचा. 5. Includes quotations from key people who are witnesses or part of the story. मग त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शनी जो प्रसंग घडला, एखादा ॲक्सिडेंट असेल, एखादी मारामारी असेल, एखादं काही घटना घडली असेल, त्या ठिकाणी जे साक्षीदार असतात, त्या लोकांचे काही कोटेशन्स, काही त्यांचे वाक्य त्या
वार्तालेखनमध्ये आपण घेतले पाहिजे. आणि लास्ट 6, रिटन इन द थर्ड पर्सन मीन्स हिअर डज नॉट यूज आय. म्हणजे थर्ड पर्सन तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सनचा वापर करून हे वार्तालेखन करायचे. म्हणजे डज नॉट यूज आय, आय न वापरता, आय हा हे शब्द हा अक्षर न वापरता थर्ड पर्सनचा वापर करून तो प्रसंग लिहायचा. आता त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. अ न्यूज रिपोर्ट इन्क्लूड्स द फॉलोइंग. म्हणजे न्यूज रिपोर्ट लिहित असताना कशाचा समावेश असला पाहिजे ते या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत. 7 मुद्दे दिले. देअर आर 7 पॉइंट्स includes in the following. For example, first, headline. Second, a photo. Third, a byline. Fourth, a place line. Fifth, a lead paragraph. 6, body paragraphs. And last one, quotations. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी बातमी लिहितो, एखादं वार्तालेखन लिहितो, त्यावेळेस ह्या स्टेपने, या प्रोसिजरने आपण ती बातमी लिहिली पाहिजे, तरच ती शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरते. आणि आपण आता या प्रत्येक स्टेपचा या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण करूया. तर पहिलं स्टेप्स आहे हेडलाईन. हेडलाईन म्हणजे थोडक्यात त्याचं शीर्षक, त्या बातमीचं ठळक शीर्षक, हेडलाईन. ते कसं असलं पाहिजे? इट इज द टायटल ऑफ द आर्टिकल. इट शुड बी कॅची अँड ग्रॅब द अटेन्शन ऑफ युअर रीडर्स. आपण जे वार्तांकन करणारे, जे बातमी लिखाण करणारे, जे वार्तालेखन करणारे, जी बातमी लिहिणारे, तर त्याचं शीर्षक, त्याचं हेडलाईन कसं असलं पाहिजे? इट शुड बी कॅची, इट शुड बी अट्रॅक्टिव्ह. म्हणजे त्या बातमीचं शीर्षक वाचल्यानंतर लोकांनी लगेच ती बातमी वाचली पाहिजे, अशा पद्धतीचं ते शीर्षक असलं पाहिजे. अँड ग्रॅब द अटेन्शन ऑफ युअर रीडर्स. म्हणजे ते शीर्षक असं असलं पाहिजे की वाचकाचं त्या शीर्षकाकडे लक्ष गेल्यानंतर त्याने ती बातमी वाचली गेली पाहिजे, अशा प्रकारचं ते हेडलाईन असली पाहिजे, शीर्षक असलं पाहिजे आपण जे वार्तालेखन करणारे त्याचं. आता खाली त्यांनी फॉर एक्झाम्पल दिले बघा, हेडलाईन कशी असली पाहिजे. आता हे थोडंसं अवघड वाटतं, परंतु समजायला सोपं आहे बघा. Assassin kills Candy. Zombies take over the city. Royal birth. It's a boy. बघा, हे तसं शीर्षक आहे. हे कसं आहे? इट इज अट्रॅक्टिव्ह, इट इज अ कॅची. रीडर्स कॅन रीड this news if you use catchy headline while writing the article or while writing news. Next, a picture. The photo will relate to the headline of the news report, illustrating characteristics of the story. बघा, या ठिकाणी तुम्ही जे वार्तालेखन करणारे, त्या ठिकाणी तुम्ही जे चित्र देणारे, पिक्चर, छायाचित्र, ते त्या हेडलाईनशी रिलेटेड, त्या बातमीशी रिलेटेड ते चित्र असलं पाहिजे. आणि त्या चित्रातनं त्या बातमीचं इलस्ट्रेशन झालं पाहिजे. म्हणजे ते चित्र पाहिल्यानंतर लगेच वाचकाला कळलं पाहिजे की ही बातमी कशाची आहे. तर सपोज जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्या गाडीच्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या गाडीचा फोटो, त्या गाडीची काय अवस्था झाली असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल,
बस असेल तर त्याची काय अवस्था झाली ॲक्सिडेंट झाल्यानंतर, तर तो फोटो जर आपण त्या ठिकाणी त्या बातमीमध्ये टाकला तर त्या फोटोवरून लक्षात आलं पाहिजे की अरे ही बातमी ॲक्सिडेंटची, भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे ते फोटोसुद्धा त्या बातमी त्या प्रसंगाशी रिलेटेड असला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया की बायलाईन असं म्हटलेलं आहे बघा. पुढचा मुद्दा, बायलाईन मीन्स बायलाईन इज द नेम ऑफ द पर्सन हू रोट द रिपोर्ट. जो कोणी रिपोर्ट लिहितो त्याचं नाव, तर म्हणायचं बायलाईन इज द नेम ऑफ द पर्सन हू रोट द रिपोर्ट. रिमेंबर, व्हेन यू राईट युअर ओन न्यूज रिपोर्ट यू विल यूज युअर ओन नेम. लक्षात ठेवा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बातमी लिहित असताना तुम्ही तुमचं नाव लिहिणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी मेन्शन केलं पाहिजे. म्हणजे ही बातमी कोणी दिली, कोणत्या वार्ताहराने दिली, त्याचं नाव त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट, प्लेस लाईन. When the report was written, the place the report was written depends on where the incident took place. म्हणजे थोडक्यात बायलाईन म्हणजे बातमी कोणी लिहिली त्याचं नाव, आणि प्लेस लाईन म्हणजे ज्या ठिकाणी ती घटना, तो प्रसंग घडला, एखादा इन्सिडेंट घडला, ते लोकेशन, ते ठिकाण, त्याला प्लेस लाईन म्हणतात. बघा, when the report was written, the place the report was written depends on where the incident took place. ज्या ठिकाणी प्रसंग घडला त्या ठिकाणचा, त्या जागेचा, त्या ठिकाणाचा उल्लेख होणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी हायवेला ॲक्सिडेंट घडला. मग पिंपळगाव त्या शहराचा उल्लेख आला पाहिजे. कोणत्या ठिकाणी घडला, नॅशनल हायवे 3 त्या ठिकाणी घडला, ते लिहिलं पाहिजे. केव्हा घडला, कोणता वार होता, याचा उल्लेख त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट, लीड पॅरेग्राफ. द फर्स्ट पॅरेग्राफ, लीड पॅरेग्राफ मीन्स शॉर्ट पॅरेग्राफ. त्या छोट्याशा पॅरेग्राफमध्ये कसला समावेश असला पाहिजे, अदर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द मेन आयडिया. त्या मुख्य, त्या प्रसंगाशी संबंधित इतर काही ओळी, त्या बातमीच्या ओळी त्याच्यात आल्या पाहिजे. द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द आर्टिकल, इन द लीड पॅरेग्राफ यू मस्ट इन्क्लूड द 4 Ws. आता त्या लीड पॅरेग्राफमध्ये कसला समावेश असला पाहिजे बातमी लिहिताना, तर 4 Ws म्हटलेले. 4 Ws म्हणजे का, 4 WH प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले तर त्याच्यातनं आपल्याला काय मिळतं, इन्फॉर्मेशन मिळतं, माहिती मिळते. मग काय विचारायचं बघा, हू, पहिला प्रश्न, हू वॉज इन्व्हॉल्व्ड इन द इन्सिडेंट. अपघात घडला, त्याचा प्रसंग आपण डोळ्यासमोर ठेवूया, तो इन्सिडेंट डोळ्यासमोर ठेवूया, आणि त्यावेळेस पहिला प्रश्न काय, हू वॉज इन्व्हॉल्व्ड इन द इन्सिडेंट. हा जो अपघात घडला, झाला, त्या अपघातात कोण कोण होतं, ड्रायव्हर असेल, पॅसेंजर असेल, एखादा बाईक आणि एखादी कारचा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यामध्ये कोण कोण होतं, किती स्त्रिया होत्या, किती पुरुष होते, किती लोक होते, लहान बाळ होतं का, वयस्कर होते का, त्याचा समावेश करायचा. व्हॉट, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. नेमकी काय घडलं, ॲक्सिडेंट कसा घडला, म्हणजे नेमकी कशा पद्धतीने घडला, तो लिहायचा. वेअर. नेक्स्ट पॉइंट,
व्हेअर डिड इट हॅपन, कोठे घडला नेमकी ॲक्सिडेंट घडला, पण कोठे? पिंपळगावला घडला की नाशिकला, चांदवडला, एखाद्या घाटामध्ये, हायवेला, त्याचा उल्लेख होणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून ती माहिती मिळवायची, कलेक्ट करायची. व्हेन डिड इट हॅपन, हा ॲक्सिडेंट कोठे घडला, हा ॲक्सिडेंट केव्हा घडला, कोणाच्या बाबतीत हा ॲक्सिडेंट घडला, कोण कोण होतं, कोणत्या ठिकाणी घडला. व्हेन डिड इट हॅपन म्हणजे तो ॲक्सिडेंट, तो प्रसंग, तो इन्सिडंट केव्हा घडला. सकाळी, दुपारी, रात्री, तारीख, वार, ह्या सगळ्याचा समावेश त्या लीड पॅरेग्राफमध्ये असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट, स्टेप्स फॉर रायटिंग. आता हे जे बातमी लिखाणे, वार्ता लेखन करायचं, त्याला काही स्टेप्स आहे, टप्पे, ते बघा. फर्स्ट, एक्झामाइन द फोटोग्राफ अँड द हेडलाईन, डिसाइड व्हॉट इव्हेंट टूक प्लेस. बघा, लिहिताना काय करायचं, फोटोचं परीक्षण करायचं, अँड द हेडलाईन, ती जी हेडलाईन असेल, शीर्षक, त्याचं परीक्षण करायचं, निरीक्षण करायचं आणि ठरवायचं, डिसाइड व्हॉट इव्हेंट टूक प्लेस. स्टोरी मस्ट रिलेटेड टू बोथ. म्हणजे थोडक्यात लिहित असताना एखादा प्रसंग, एखादी बातमी लिहित असताना, तर हा प्रसंग नेमकी कोठे घडला, कसा घडला, आणि ती स्टोरीशी रिलेटेड, त्या फोटोशी रिलेटेड हेडलाईन असणं गरजेचं, आणि ते वार्ता ही या प्रसंगाशी रिलेटेड असली पाहिजे. सेकंड, बिगिन युअर स्टोरी विथ अ स्ट्रॉंग लीड, हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर. म्हणजे आपण जे बातमी लिहिणार आहे त्याच्यासाठी या WH प्रकारच्या प्रश्नांचा वापर करून माहिती कलेक्ट करायचं. हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर. फॉर एक्झाम्पल, ॲक्सिडेंटबद्दल आपण विचार केला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये कोण कोण होतं, कोठे घडला, केव्हा घडला, काय झालं, किती लोक मृत्यू पावले, किती लोक जखमी झाले, अशा प्रकारचा हा सगळा समावेश त्या बातमीपत्रामध्ये असला पाहिजे. नेक्स्ट, राईट द बॉडी क्लिअरली एक्सप्लेनिंग द व्हाय अँड हू, हाऊ. म्हणजे जे बातमी लिहिणारे, ज्या बातमीचा मुख्य गाभा आहे, ते एक्सप्लेन करत असताना व्हाय आणि हाऊचा प्रश्न विचारून ते का घडलं, कसं घडलं, त्याचं त्या बातमीमध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इन्क्लूड 2 डायरेक्ट कोट्स फ्रॉम रिलेव्हंट पीपल. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ती घटना घडली, ॲक्सिडेंट घडला असेल, तर त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शींनी ज्यांनी बघितला, त्याच्याशी जे रिलेटेड लोक आहेत, त्यांचे काही आपण जबाब घेतो, काही त्याचे कोट्स घेतो, काही वाक्य घेतो, त्याचा समावेश. म्हणजे साक्षीदार लोकांनी काय सांगितलं 1-2 वाक्यामध्ये, ते प्रत्यक्ष आपण मांडलं पाहिजे आपल्या बातमीमध्ये. नेक्स्ट, राईट अ कन्क्लुजन, रॅप अप द रिझल्ट ऑफ द इव्हेंट ऑर स्टेट दॅट व्हॉट मे हॅपन इन द फ्युचर. आणि शेवटच्या 5व्या मुद्द्यामध्ये त्यांनी म्हटलेले त्याचा निष्कर्ष, रॅप अप द रिझल्ट, म्हणजे त्याचं, आता हा ॲक्सिडेंट कशामुळे घडला, कोणाची चूक असल्यामुळे ॲक्सिडेंट घडला, आणि पुढे असा ॲक्सिडेंट होणार नाही फ्युचरमध्ये, त्या काय दखल घेतली पाहिजे, ते त्या बातमी लिहित असताना त्याच्यात समावेश केला पाहिजे. लास्ट, 6, राईट इन थर्ड पर्सन, सिम्पल लँग्वेज, शॉर्ट सेंटेन्सेस अँड डू नॉट इन्क्लूड पर्सनल ओपिनियन. आणि या बातमी लिखाण करत असताना थर्ड पर्सनचा वापर करायचा, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचा कोणाचा तरी. साध्या भाषेचा वापर करा, सिम्पल लँग्वेज, शॉर्ट सेंटेन्स, छोटे छोटे वाक्य वापरायचे, सहज समजेल असे, अँड डू नॉट इन्क्लूड पर्सनल ओपिनियन.
आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं मत कधीही व्यक्त करायचं नाही. अशा प्रकारे हे स्टेप्स आपल्याला सांगता आल्या पाहिजे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा दिलेला आहे सॅम्पल लीड पॅरेग्राफ, तसं एक लीड पॅरेग्राफचं त्यांनी म्हणजे शॉर्ट पॅरेग्राफमध्ये काय काय असलं पाहिजे तसं उदाहरण दिलेलं आहे. सॅम्पल लीड पॅरेग्राफ, फॉर एक्झाम्पल, yesterday Joe Brown was shocked to find a rare bird in his backyard in Brampton. पहिल्या पॅरेग्राफमध्ये yesterday Joe Brown was shocked to find a rare bird in his backyard in Brampton. तर या जो ब्राउन हा जो व्यक्ती हे इतर देशातला व्यक्तीचा संदर्भ दिलेला आहे आणि त्याच्या या घराच्या पाठीमागच्या या अंगणामध्ये एक दुर्मिळ पक्षी त्याला आढळतो आणि त्याला ते बघितल्यानंतर त्याला जरा धक्का बसतो आश्चर्याचा. हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे. सेकंड पॅरेग्राफ, द सेकंड पॅरेग्राफ ऑफ द रिपोर्ट एक्सप्लेन्स हाऊ अँड व्हाय द इन्सिडेंट हॅपन. तो प्रसंग कसा घडला, का घडला ते लिहायचं. थर्ड पॅरेग्राफ, इन द थर्ड पॅरेग्राफ यू विल नीड to include at least one quotation from someone who was part of the incident and who was interviewed for the report. आणि ह्या नंतरच्या पॅरेग्राफमध्ये तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये एखाद्या कोटेशनचं, एखाद्या प्रत्यक्षदर्शनी जो प्रसंग घडलेला आहे त्याचं एखादं वाक्य त्याच्यात समावेश करायचा. And fourth paragraph, in the fourth last paragraph you will include any additional information the reader may want to know. आणि वाचकाला अजून कोणत्या माहितीची गरज भासणारे, त्याला कसली आवश्यकता आहे, अजून कोणत्या माहितीची आवश्यकता आहे, त्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ॲडिशनल माहिती, इन्फॉर्मेशन म्हणून ती एखाद्या ओळीमध्ये, दोन ओळीमध्ये त्याच्यात लिहायचं. नेक्स्ट पॉइंट, ब्रेन स्टॉर्मिंग. बघा, ज्यावेळेस एखादा प्रसंग घडतो आणि त्यावेळेस आपण गेलो, आपल्याला बातमी लिहायची, त्यावेळेस आपल्यासमोर हे 6 प्रश्न समोर ठेवायचे आणि त्यानुसार आपण माहिती कलेक्ट करायची. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे ट्राय टू यूज युअर ब्रेन, try to use your mind while collecting the information where the incident took place. There may be accident, there may be riot, for etc etc. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा प्रसंग घडतो त्यावेळेस आपल्याला बातमी लिहायची आहे, तर माहिती गोळा करत असताना ह्या काही प्रश्नांचा वापर करून ती माहिती कलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल, who hurt Lake Secondary School? Second, what receives award? Third, where Brampton, Ontario? Fourth, when? Yesterday. Why? For community spirit. And last, how? By picking up litter on daily basis. म्हणजे या पद्धतीचा वापर करून, ह्या ब्रेन स्टॉर्मिंगचा वापर करून, ह्या प्रश्नांच्या आधारे आपण माहिती कलेक्ट करू शकतो आणि ते वार्ता किंवा ती बातमी आपण लिहू शकतो. अशा प्रकारे आपण असं बातमी किंवा वार्ता लेखन करता आलं पाहिजे. थँक्यू.